Good morning everyone. You are watching Villa Parshad Primary School Kate Pimpalgaon News. My name is Anushka and I am student in class 4. Today I will share some exciting news about our school. Let's begin. School now has digital classroom. We have 5 new smart TVs in our classroom. These TVs help us learn with videos, pictures and sounds. Learning is now more fun. Now you can see the class 1 teacher Mr. Datta Sharke sir is using the smart TV in the classroom. Now you can see the class 2 teacher Miss Sonal Gaikwad ma'am is using the smart TV in the classroom. Now you can see the class 3 teacher Mr. Sandeep Janrav sir is using the smart TV in the classroom. Now you can see my class teacher Mr. Nisar Sheikh sir is using the smart TV in the classroom. टेस्ट ये मीठा होता है. Apple, and we are describing this apple as a fruit. Apple is a round. Apple is Next we have a new digital interactive panel. It is like a big smart board. Teachers can write on it and shows us pictures. It makes learning easy and interesting. Our school has a new RO water filter system. It gives us clean and safe drinking water every day. This is very helpful for all of us. We also have a hand wash station. Students use it to wash their hands before eating. It keeps us clean and healthy. We also have a hand wash station. Students use it to wash their hands before eating. It keeps us clean and healthy. We also have a hand wash station.
Our school has started a vegetable garden called Paras Bagh. Fresh vegetables from this garden are used in our midday meals. It is healthy and fresh. We also have a beautiful dense forest area in our school. It is very big and full of trees. It is a peaceful and garden place. Here is some good news for sport lovers. Our school got new sport equipment like cricket, kids badminton sets, volleyball and chess, carom. More we can now play many games and enjoy. नमस्कार, मी नवनाथ अशोक शेळके, शालेय समिती अध्यक्ष, काटेपिंपळगाव, जिल्हा परिषद शाळा. या आपल्या शाळेमध्ये जी मुलांची पाणी पिण्याची दुर्व्यवस्था होती, त्यासाठी मुलांना मी शासनाच्या निधीतून पाणी फिल्टरची सुविधा केलेली आहे. त्यानंतर मुलांना आपल्या शाळेमध्ये खो खोचं ग्राउंड, क्रिकेट व्हॉलीबॉलचं ग्राउंड आणि शाळेमध्ये डिजिटल शाळा झालेली आहे आणि शाळेमध्ये स्क्रीन लावलेले आहे, टीव्ही लावलेला आहे. आणि त्याच्यानंतर शाळेमध्ये आपल्या कोणी बी इथे येऊन घाण कचरा करत असल्यामुळे आपण कोणाचं नाव घ्यावं, कोणाला म्हणावं का तुम्ही घाण करताय, त्या करताना आपण शाळेमध्ये सीसी कॅमेरे, टीव्ही बसवलेला आहे. त्या माध्यमातून आपण या शाळेसाठी शासनाचा जे निधी येतोय ते आपण या शाळेसाठी पूर्ण ताकदीने आपण लढत आहोत. आणि आता बी शाळेची जी दुरुस्ती आहे ती चालू आहे. ते शाळेच्या दुरुस्तीसाठी बी आपण नेहमीच, आणि मी स्वतः नेहमीच इथं चक्कर मारून त्यांच्याकडून ते काम करून घेत आहे. त्याचप्रमाणे आमची पुढे शालेय समिती जी कमिटी असेल ती पूर्ण शाळेवर लक्ष देऊन पूर्ण जबाबदारीने आम्ही काम करत आहे. आणि त्याचनंतर आमच्या शाळेचे जे शिक्षक लोक आहे सगळेच आम्हाला पूर्ण जे सांगितल्याबद्दल आम्हाला पूर्ण सहकार्य करतात. आम्ही जे सांगाल ते काम ऐकतात आणि त्यांचे पण धन्यवाद करतो मी. आणि यापुढे बी आपल्याला शाळेला जे होईल ते आपण करण्याचा प्रयत्न करू. जोपर्यंत मी अध्यक्ष आहे तोपर्यंत माझ्याकडून जे होईल ते करण्याचा प्रयत्न मी करेल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हरी. शैक्षणिक वर्ष 2023-24 आणि 24-25 या शैक्षणिक वर्षामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटेपिंपळगाव या ठिकाणी भरपूर अशा सुविधा प्राप्त झालेल्या आहेत. 23-24 मध्ये ग्रामपंचायतच्या वतीने शालेय फिल्टर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला देण्यात आलेले आहे. त्याचा वापर सर्व शिक्षक, विद्यार्थी, अंगणवाडी ताई, खिचडी शिजवण्यासाठी मदतनीस यांना
त्याचा फायदा होतो. त्यानंतर शैक्षणिक वर्ष 24-25 मध्ये शासनाने शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत आणि ग्रामपंचायतच्या वतीने 2 स्मार्ट टीव्ही देण्यात आलेले आहेत. आम्ही सुद्धा आमच्या शाळा निधीमधून शाळेला 2 स्मार्ट टीव्ही घेतलेले आहेत. त्या टीव्ही मार्फत सर्व विद्यार्थ्यांना अध्यापन होत असते. तोंडी सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष टीव्हीवर बघितलं ते मुलं लवकर ग्रहण करतात. आणि त्याचबरोबर क्रीडा साहित्य शासनाने जिल्हा परिषदेमार्फत जवळजवळ 3 लाखाचं क्रीडा साहित्य दिले आहेत. त्या क्रीडा साहित्याचा उपयोग सर्व विद्यार्थी करत असतात. खेळाच्या शैक्षणिक कार्याबरोबर विद्यार्थी क्रीडा साहित्य हाताळून चांगल्या प्रकारे त्यांची शरीरयष्टी बनवतात. त्यामध्ये सर्व शिक्षकांचा चांगल्या प्रकारे सहभाग असतो. सर्व शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना खेळ शिकवत असतात. कबड्डी, खो खो, क्रिकेट, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन हे सर्व खेळ शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असतात. त्याचबरोबर शिक्षक सुद्धा त्या मुलांबरोबर खेळ खेळत असतात. आणि आमना निधीमधून शैक्षणिक वर्ष 24-25 मध्ये जवळजवळ 8 लाखाची दुरुस्ती आलेली आहे आणि ती सध्या दुरुस्ती चालू आहे. त्यामध्ये वरांड्याचे पत्र, फरशी, वॉल, तार कंपाऊंड हे सर्व करण्यात येत आहे.